हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निकालानुसार विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार। लोकसभा निकालानुसार 288 पैकी महाविकास आघाडी 158 विधानसभा मतदारसंघात आघाडीवर। लोकसभेच्या निकालानुसार महायुतीला फक्त 127 विधानसभा मतदारसंघात आघाडी। विधानसभेला महायुतीला करावी लागणार कसरत। महायुतीच्या एकूण 84 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आघाडीवर। विधानसभेला महायुतीला करावी लागणार कसरत। ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी। उद्धव ठाकरेंची आज विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत बैठक। खासदार रवींद्र वायकरांचा निवडणुकीतील विजय मॅनेज। हिंदू समाज पक्ष आणि जन आधार पार्टीच्या उमेदवाराची तक्रार। वायकरांच्या नातेवाईकांनी मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरल्याचा आरोप। विधान परिषद निवडणुकीत महायुतीत वितुष्ट येण्याची शक्यता। मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी थेट लढत। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। शरद पवार आज पुरंदर आणि इंदापूरच्या दौऱ्यावर। शरद पवारांसोबत युगेंद्र पवारही दुष्काळाची पाहणी करणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी युगेंद्र पवार सक्रिय। अजित पवार गटाकडून पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार तयारी। प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांची वर्णी लागणार, सूत्रांची माहिती। उपोषणाच्या 5व्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली। डॉक्टरांच्या पथकाकडून जरांगेंवर मध्यरात्री उपचार। टीडीपीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आजच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। मुख्यमंत्री शिंदे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळ 5000 विशेष एसटी बसेस सोडणार। ग्रुप बुकिंग असलेल्या कोणत्याही गावातून पंढरपूरसाठी बस मिळणार। मोहन चरण माजी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार। मोहन माझी आज ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। भाजपकडून 2 उपमुख्यमंत्रीही शपथ घेणार। वाराणसी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी लढल्या असत्या तर पंतप्रधान मोदी हरले असते। रायबरेलीतील सभेत राहुल गांधींचं वक्तव्य। शालेय पोषण आहारात आता 15 पाककृती। नवीन पाककृतीत खिचडी, व्हेजिटेबल पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलावसह खीर या गोष्टींचा समावेश। मुंबईतील चेंबूर, गोवंडी, देवनारचा पाणी पुरवठा उद्या बंद। वाशीनाकामध्ये जलद्वार बसवण्यात येणार। सातारा, अहमदनगर, परभणीसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी। पहिल्या पावसातच कराड, खोडशीतील ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो। जम्मू काश्मीरच्या हिरानगर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक। एका दहशतवाद्याला सैन्याकडून कंठस्नान। 1 ते 2 नागरिक जखमी झाल्याची माहिती। ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार। राज्याचे मुख्य सचिव आणि अपर मुख्य सचिवांकडून शर्माच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान। T20 विश्वचषकात आज भारत अमेरिकेशी भिडणार। न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी मैदानात दोन्ही संघ भिडणार। सामन्याला 8 वाजता सुरुवात होणार। मलावीचे उपराष्ट्रपती प्रवास करत असलेल्या विमानाचा अपघात। उपराष्ट्रपती सॅलोस चिलिमासह 9 जणांचा अपघातात मृत्यू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।